एका छोट्याशा गावात एक गरीब बाप आणि त्याचा लहान मुलगा राहत होता. आई गेली होती. लहानपणीच बाबा शेतावर काम करायचे, मळके कपडे घालून, पण मन मात्र सोन्याचं होतं. गेला अभ्यासामध्ये हुशार होता. गावातले शाळेत पहिल्या नंबरवर असायचा. बाबा त्यासाठी सगळे करायचे. स्वतःसाठी नवे कपडे आणि चपला फाटलेल्या, पण मुलासाठी पुस्तक मात्र नवीन. एक दिवस मुलाला शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, पण ही राहण्याचे खर्च सगळं महाग होतं. बाबा शांतपणे घरातल्या जुन्या वस्तू विकू लागले. शेताच्या एका कोपऱ्यातील जमीन गहाण ठेवली. मुलांना मात्र काहीच सांगितले नाही. फक्त म्हणाले, तू शिक, बाकी मी आहे. शहरातला मुलगा मोठा झाला. मोठ्या कंपनीत नोकरी लागली. पैसा आला, गाडी आली, पण वेळ मात्र आई बाबासाठी नव्हता. बाबा अजूनही गावात जुन्या घरात जुन्या कपड्यातच राहत होती. एक दिवस अचानक ते आजारी पडले. मुलगा हॉस्पिटलमध्ये धावला. बाबांना शेवटचा दिवस. श्वास कमी होत होते. चेहरा थकलेला होता, पण डोळ्यात समाधान होतं. मुलगा त्याच्या हातात हात घेत म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासाठी खूप केलं. मी मात्र कधीच काही बोललो नाही. तुम्हाला कधी थँक्यू पण नाही म्हणालो. बाबा हळू हसले आणि म्हणाले, मुला, मी काही विशेष केलं नाही रे. मी फक्त छत्र झालो. तू म्हणून मी वाकत गेलो आणि आता मी तुझं आभाळ बनतोय. मुलाचे अश्रू थांबत नव्हते. त्याला आज जाणवलं, बाबा कधी प्रेम व्यक्त करत नाहीत, पण त्यांच्या शब्दापेक्षा कर्म मोठी असतात. त्यांनी दिलं न मागता, त्यांनी झेललं सांगितलं नाही तरी, त्यांनी वाचवलं आपल्याला सावलीखाली. बाबा हे शब्दात कमी, पण कृतीत मोठं प्रेम असतात. ते आपल्या मागे उभे असतात, न बोलता, पण संपूर्ण आयुष्यभर. कधी त्यांच्या फाटलेल्या चपला मागचं स्वप्न विसरू नका.